कचरा हा खरंच प्रॉब्लेम नाहीच आहे. फक्त त्याचं व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आपल्या इथे बसलेले BMCचे बरेच आहेत, त्यांना माहिती आहे. आपण सगळे रूट लेवलमध्ये काम करणारे आहेत आणि इथे जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं की लोकांचं बिहेवियरल चेंज करणं, त्यांची मानसिकता बदलणं. आता मानसिकता बदलण्यासाठी सर्वात पहिल्यांदा काय करायचं, म्हणजे जे आम्ही वस्तीमध्ये केलं, स्लम झिरो गार्बेज करणं ही साधी गोष्ट नाही आहे. पण BMCचा सपोर्ट त्यामध्ये खूप चांगला मिळाला. दळवी साहेबांना खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि त्यामधून बिहेवियरल चेंज आणि त्यानंतर ती लोकांची मानसिकता बदलल्यानंतर जो झालेला जो एक चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तो जर बघितला तर सगळ्यात पहिल्यांदा की मला असं वाटतं की लोकांना अवेअर करणं आणि अवेअर करून फक्त राहणं नाही तर त्यांना ते सतत त्यांना हॅमर करत राहणं. जोपर्यंत एखाद्या गोष्टीचं आपल्यावर हॅमरिंग होत नाही, तीच तीच गोष्ट जोपर्यंत रिपिटेशन होत नाही तोपर्यंत लोकांमध्ये तो बदल होत नाही. आता जर आपण बघितलं की एखादी ॲडव्हर्टिजमेंट जेव्हा आपण बघतो, ती एकदा बघतो, दोनदा बघतो, तीनदा बघतो आणि चौथ्या वेळी ती आपल्याला इन्फ्लुएन्स करायला चालू होते. जेव्हा ती ॲडव्हर्टाईज आपण बघत राहतो तेव्हा आपल्याला जाणवतं की अरे नाही, ह्या प्रॉडक्टमध्ये काहीतरी वेगळं आहे आणि हे आपल्याला घेतलं पाहिजे. तसंच हॅमरिंग जेव्हा आपण लोकांवर करतो, अवेअरनेस जेव्हा करतो की ओला कचरा काय आहे, सुका कचरा काय आहे, त्यानंतर डोमेस्टिक हजार्डस वेस्ट काय आहे, इलेक्ट्रॉनिक वेस्ट, हे बेसिक 4 कचऱ्याचं वर्गीकरण जेव्हा आपण करतो तेव्हा सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतात.